इथे उपस्थित आहेत त्यांनाही विनंती, तुमच्या आजूबाजूचे असे जे सामान्य शेतकरी असत, जे ढोरा पाळतात, जे शेण सारायतात, जे मातीच्या घरात राहतात, ज्यांच्यानी स्वतःचा घर अजूनही राखून ठेवलात, त्यांना तुम्ही काय करायचा, त्यांना त्यांचं जे काय जगतात त्याच्यासाठी एक नमस्कार करायचा. करतात मग. माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, कड्या कपारी मधोनी घट फुटती दुधाचे, असं सुंदर शब्दात ज्या गोव्याचं वर्णन बाबा बोरकरांनी केलं, त्या गोव्याची इमेज आता गोवा म्हणजे पार्ट्या, गोवा म्हणजे बीचेस, गोवा म्हणजे शॅक्स, कसिनोज अशी होते. पण हे खरं गोवा नाही. ही गोव्याची इमेज मुद्दामून तयार केली जाते एक कमर्शियल टुरिझम प्रमोट करण्यासाठी, आणि गोव्याची मूळ जीवनशैली यात उद्ध्वस्त होते. गोवा म्हणजे कोकणाचं सार. जे कोकण मी तुमच्यासमोर मांडत असतो, जी जीवनशैली मी तुमच्यासमोर सांगत असतो, तीच खरी गोव्याची मूळ जीवनशैली आहे. गोवा म्हणजे रापणकार, गोवा म्हणजे कुणबी गौडा समाज, गोवा म्हणजे वांगणी शेती, वेटलँड्स, गोवा म्हणजे सह्याद्री, गोवा म्हणजे धबधबे, गोवा म्हणजे सुंदर नद्या, नय, गोवा म्हणजे म्हादई, वाहत्या नद्यांचं, सदाहरित जंगलांचं, कांदळ वनांचं, वांगणी शेतीचं, सुंदर सुंदर रुपेरी वाळूच्या समुद्र किनाऱ्यांचं गोवा आता फक्त आणि फक्त लोकांच्या मजा करण्याचं आणि पार्टी करण्याचं ठिकाण होतं आहे. हे बघून एक कोकणी माणूस म्हणून नेहमीच खूप वाईट वाटतं. आधी केवळ नॉर्थ गोव्यातल्या काही कळंगूट, बागा, अंजुना याच बीचेसपुरतं मर्यादित असलेलं हे असं टुरिझम आता संपूर्ण गोव्यामध्ये फोफावत चाललं आहे, आणि मोठ्या प्रमाणावरती इन्व्हेस्टर्स येऊन जमिनी विकत घेऊन गोव्यामध्ये जे एक लक्झरी टुरिझम प्रमोट करतायत, त्यामुळे गोव्याचे नॅचरल रिसोर्सेस गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ओरबाडले जात आहेत. मित्रांनो, या ज्या नदीत मी आत्ता बसलो, ही तेरेखोल नदी गोव्यालाच जाते, पेडणे तालुक्यात. डिवायडेड बाय स्टेट्स बट युनायटेड बाय कल्चर, असं तुम्ही कोकण आणि गोव्याला जोडू शकता. ज्या पेडणे तालुक्याला कोकण रेल्वेच्या बोगद्यानेही पोखरलं आहे, हायवेही पोखरतो आहे, आणि ज्या पेडणे तालुक्यात मोपासारखं इंटरनॅशनल एअरपोर्ट उभं झालं आहे, तिथून सगळ्या गाड्या अगदी सुसाट वेगानं नॉर्थ गोव्याच्या बीचेसवरती जातात. पण ह्या सगळ्या डेव्हलपमेंटचा फायदा मात्र पेडणे, बिचोली, सत्तरीला होत नाही, कारण इथली जीवनशैली लोकांसमोर येत नाही. कोकणी माणसांचं गोवा दाखवणारं कोणीच नाही. आणि असा एक छोटासा प्रयत्न करणारी एक तरुण पिढी आत्ता मला भेटते आहे, ज्यांच्यासोबत आता इन फ्युचर काम करायला मलाही खूप मजा येणार. तेरेखोल नदीच्या काठावरती वसलेल्या पेडणे तालुक्यातील नवचेतना युवक संघाने सोयरोबानाथ आंबिये या महाविद्यालयामध्ये जीवनशाळा नावाचा एक कार्यक्रम ठेवला होता, आणि तिथे मला गोव्यातल्या तरुणांशी, युवकांशी बोलण्याची संधी मिळाली. कुठेतरी त्यांच्या मनातलं गोवा, त्यांच्या जगण्यातलं गोवा, त्यांनी अनुभवलेलं कोकण हे त्यांच्यासमोर मांडताना, व्यक्त होताना, आणि त्यांच्या डोळ्यात मला जे दिसत होतं की ही ती तरुण पिढी आहे जिला हे असं टुरिझम नको आहे. त्यांना हे असं फॅन्सी लक्झरी म्हणून गोवा प्रमोट केलेला आवडत नाही. गोव्यातला तो साधे माणसं, गोव्यातला तो रापणकार, गोव्यातला शेतकरी, गोव्यातला कुणबी गावडा समाज, गोव्यातली द फिश करी अँड राईस ही इकॉलॉजिकल रेसिपी फक्त खाणारा नाही मजा म्हणून, तर ती रेसिपी जगणारा, त्या रेसिपीसाठी गोव्यामध्ये भात शेती आणि मासेमारी करणारा समाज, सुशेगात राहणाऱ्या इंडिजिनस कम्युनिटीच्या जगण्याला प्रतिष्ठा देऊन पर्यटन उभं राहण्याची गरज आज पेडणे तालुक्याला वाटते आहे. या दृष्टीनेच हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी ज्या पद्धतीने आज तरुण पुढे येत आहेत, या सगळ्यांचं खूप कौतुक वाटतंय. पूर्वी असं होतं की आपली घरं किती सुंदर होती, आम्ही गावामध्ये राहणारी माणसं. हा जो म्हणजे मी प्रसादला विचारत होतो, तर त्यांनी तुमचं गाव होतं तर सावंतवाड होतं. एकदम गावामध्ये, खेड्यामध्ये राहणारी आम्ही माणसं. म्हणजे ते कसं होतं की एक चांगलं अंगण, त्याच्यामध्ये तुळस, मातीची घरं. त्यामुळे कुठेतरी एक कविता लिहिलेली असायची, विमल लिहायची की घर असावे घरासारखे, नकोचा नुसत्या भिंती, इथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोचं नुसती नाती, अशा कविता वगैरे चांगल्या चांगल्या असायच्या. आणि तेव्हा आम्ही चांगले सगळे एकत्र राहायचो, म्हणजे सगळे म्हणजे आमचे एकत्र कुटुंब. गोव्याचं शहरीकरण आम्हाला नको, तर गोव्याचं गाव पण जपणारा विकास, सुंदर सोबीत गोय, आणि तिथली शांत, साधी, सुशेगात माणसं लोकांसमोर यायला हवीत. ह्यासाठी हा इनिशिएटिव्ह खूप महत्त्वाचा होता. या जीवनशाळा कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती ती म्हणजे इथले स्थानिक आमदार श्री आर्लेकर सरांची. सोबतच महाविद्यालयाच्या प्राचार्या केरकर मॅडमनी खूप चांगला प्रतिसाद दिला. करिअरच्या ट्रॅपमध्ये अडकवणारी आणि शहरीकरणाकडे वळवणारी टिपिकल एज्युकेशन सिस्टीमच्या थोडंसं पलीकडे जाऊन आपण रिअल लाईफ एज्युकेशन मुलांना जगण्यातून कसं देऊ शकतो,
ह्या कोकणी जीवनशैलीमध्ये गावामध्ये राहून सुद्धा एक सुशेगात लाईफस्टाईल जगता जगता आपण पर्यटन आणि आपल्या गावाचा सर्वांगीण विकास, एक शाश्वत विकास कसा करू शकतो, यातील माझे अनुभव मी कथित करण्याचा प्रयत्न यातून केला। आंबोलीच्या खोल दरीतली सह्याद्रीची आर्त हाक गोव्याच्या समुद्राकडे घेऊन जाणाऱ्या तेरेखोल नदीने वेढलेला हा पेडणे तालुका गोव्याच्या खऱ्या संस्कृतीला रिप्रेझेंट करतो। गोव्यातली जुनी मंदिरं, देवराया, गोव्यातल्या नद्या, वेटलँड्स, वांगणी शेती आणि गोव्यातल्या माणसांची छान छान सुंदर घरं आजही या गावांमध्ये जपली गेली आहेत। पण येणाऱ्या विकासाच्या या प्रवाहात, पर्यटनाच्या या अशा स्वरूपात आपण काहीतरी स्वतःच दुसऱ्याच्या ताब्यात देतो आहोत आणि गोव्याला फक्त आपण पार्ट्या, जागोजागी वाईन शॉप्स आणि रेस्टॉरंट्स म्हणून प्रमोट करतो आहोत की काय, असं सारखं वाटत राहतं। कुठेतरी वाईट वाटतंय की आपली तरुण पिढी या नशाच्या जगामध्ये हरवते आहे। जे आपण दुसऱ्यांना देतो आहोत त्याच विळख्यात आपणही कदाचित अडकतो आहोत। कोकणातील एका संस्कारशील पिढीचा वारसा या पिढीने जर जपला नाही तर येणाऱ्या पिढीचं खूप मोठं नुकसान आपण करणार आहोत। जीवनशाळासारखे कार्यक्रम कॉलेजेसमध्ये, शाळांमध्ये राबवून इथल्या मुलांना इथल्या जगण्याचं महत्त्व पटवून देताना इथल्या जीवनशैलीमधला सुशेगातपणा खरा काय असतो हे आजमावून देण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत आणि करणार आहोत। सिंधुदुर्गासोबत गोव्याच्याही पर्यटनाला एक वेगळी ओळख, गोवाला कोण नाही ओळखत, अख्खं जग गोव्याला ओळखतं, पण गोव्याची खरी ओळख जी आहे, ज्या कोकणी माणसांचं गोवा आहे, त्या नावाने जेव्हा गोवा ओळखला जाईल त्यावेळेसच माझा गोव्यातला निसर्ग, माझा गोव्यातला माणूस आणि माझा गोव्यातला रान माणूस जिवंत राहील असं मला वाटतं। धन्यवाद।